नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात आर के मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. थांबल्यावर तुम्हाला माहितीच तर पडलं असेल, मी गेटवे ऑफ इंडियाला आलो आहे. आधी पहिला मी गेटवे ऑफ इंडियानं पूर्ण फिरलो. ॲक्च्युली मी आहे मुंबईतलाच, जन्म माझा मुंबईतलाच, पण मी प्रॉपर कधी गेटवेला आलो आणि थोडा फेरफटका मारला आणि बघितलं की इथे काय चालतं काय नाही चालत, तर एक विचित्र प्रकार मला इथे दिसून आला आहे. जेवढ्या पण बोटी आहेत ना, त्याच्यामध्ये 70 ते 80% ह्यांच्याच आहेत. त्याच्या आतमध्ये काकडीवाले, नारळ पाणीवाले, पाण्याचे बॉटल्स विकणारे, हे कोण आहेत? हे आहे BMCकडे माहिती, कोणाकडे? कोणालाच काय माहिती नाही आहे. त्यांच्या वागण्यावरनं, त्यांच्या बोलण्यावरनं, त्यांच्या गुगल पेवरनं समजतं आहे की ते गोल टोपीवाले. आता कुठले आहेत, कोणाला काय माहिती आहे? कसा आतमध्ये आला, कसाबने नंतर काय काय केलं, काश्मीरमध्ये कसं झालं, काश्मीरमध्ये दहशतवादी आतंकवादी कसे आले आतमध्ये, त्यांनी कसा पाठपुरवठा केला आतंकवाद्यांचा, तसंच उद्या मुंबईत काय घडेल की काय. एक मनात प्रश्नच येऊन गेला की हिंदू आहे कुठे? हिंदू आहे कुठे? तरी कुठे झोपलाय? ह्या प्रत्येक बोटीमध्ये हीच लोक आहेत. एकदा मध्यंतरी 1 वर्षापूर्वी का 6 महिन्यापूर्वी बोट बुडाल्या होत्या, 1 का 2. त्या बुडाल्या की कशा काय झालं, सगळ्या ह्याच बोटी आहेत, ह्यांच्याच आहेत सगळ्या. तुम्हाला दाखवतो, काही व्हिडिओ घेतले आहेत मी. फ्रीजला लावण्याचे स्टिकर्स वगैरे असतात ना, ह्याचे लोचिंबकचे, ते पण घेऊन आहेत. दुर्बीनवाले पण आहेत जे लांब दाखवतात. हिंदू एकही नाही आहे. हिंदू गेला कुठे? ह्या गेटवे ऑफ इंडियामध्ये हजारो लोक आत्ता एवढ्या भागात आहेत. माझ्या पाठी तुम्हाला दाखतोय बघा केवढी गर्दी आहे. आणि आता हे लोकमतसाठी काहीतरी शो आहे गेटवे ऑफ इंडियाचा, त्याच्यासाठी शो दिला आहे. तर आधी फिरल्यानंतर मला समजलं की काही म्हणजे हिंदू राहिलाच नाही आहे. त्या बोटीमध्ये काम करणारी माणसं कोण आहेत, कुठून आले आहेत, काय यांची यादी आहे आपल्याकडे? काल कसा येऊन गेला, उद्या आणि कोणतरी येईल, काय करणार मग? विचित्र प्रकार आहे, एकदम विचित्र प्रकार. आणि कॅमेरामॅन तर भरपूर आहेत. कॅमेरामॅन तर काय ओळखत येत नाहीत कोण आहेत. पण मी जेवढे पण बघितले ना, काकडीवाले, पाणीवाले, हे सगळे गोल टोपीवालेच आहेत. आणि बोटीमध्ये काम करणारे सगळ्या बोटी त्यांच्याच आहेत. त्या तरी पण तुम्हाला एक फेरफटका दाखवतो काय आहे. आम्ही जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा बॅगवर चेकिंग करून आणल्या जातात. पण आतमध्ये ह्यांचं सामान कसं आतमध्ये येतं? एवढं चाकू सुरे कसे आतमध्ये येतात? मग ते समजत नाही. मग आमच्या बॅगा चेकिंग काय करतात? काय होईल ते होईल नंतर. एवढे चाकू सुरे, काकड्या आणि धंदा करण्यासाठी जो त्यांचा माल मटेरियल तो आतमध्ये येतो, त्यांना कोण अडवत नाही का? काय समजत नाही काय चाललंय मुंबईमध्ये. वारी वाले ले या
आता पुढे दाखवतो. अर्ध्या तासाला 130 रुपये घेतात हे बोटीवाले. अरे एक मिनिट बचा है उनकी फायदा बचा थोड़ा ये घटका के वो लगा दो तो बुला दो लाइन में या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. लाईक करा, सबस्क्राईब करा.